हाय गायज, वेलकम टू माय चॅनल. तर आज मी कुठलाही ब्लॉग वगैरे केलेला नाही आहे. पण मला एक प्रसंग शेअर करायचा होता, एक अनुभव शेअर करायचा होता. मी बऱ्याचदा असं काही घडलं की लिहिते आणि ते इंस्टाग्रामवरती वगैरे मी पोस्ट करत असते. पण यावेळी मी तसं काही केलं नव्हतं. पण म्हटलं की ही गोष्ट आपण व्हिडिओमार्फत शेअर करावी. तर काही दिवसांपूर्वी एक प्रसंग असा घडला की आमच्या क्लासमध्ये एक मुलगी येते. तर ती ना जीन्स घालून आली होती आणि युजुअली असं असतं की भरतनाट्यम करत असो किंवा कुठलं क्लासिकल डान्स फॉर्म तुम्ही करत असाल, तर युजुअली तुम्ही कुर्ती पायजामा असं घातलं पाहिजे. तर ती बऱ्याचदा जीन्स घालून यायची आणि त्या दिवशी मग मी तिला बडबडत होते की बऱ्याच जण बोलतात ना, की जीन्स घालू नकोस, तरी तू का मीच सांगतात जीन्स घालू नको, तरी तू का घालून येते? वरतून तिला सारखे कॉल येत होते घरातून आणि तो कॉल सारखी ती रिसीव्ह करायला जायची. तर त्या गोष्टीमुळे काय होत होतं, क्लास सारखा डिस्टर्ब होत होता. तर आणि तशी ती लहान आहे. तर मग मी एकदा बघितलं, दोनदा, तिसऱ्यांदा मी तिला बोलले, की "तू क्लासला डिस्टर्ब करतेस पूर्ण. तू तुझ्या शाळेच्या क्लासला जाशील, अभ्यासाचा क्लास असेल तिथे जाशील, तर तू असंच करशील का? नाही ना? तिथे तुला तर अलाउडच नसेल घेऊन जाणं फोन वगैरे आणि उचलणं तर लांबचीच गोष्ट आहे. तर मग तू करशील का?" तर ती मुलगी "नाही, आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी" इतकंच बोलली. आणि माझा खरं म्हणजे मला तिचा इतका काही परिचय नव्हता. पण ती शांतपणे रिॲक्ट झाली, "आय एम सॉरी, ठीक आहे, मी ठेवते." मला असं वाटतं, की मी खूप मोठं ओरडले आहे, म्हणजे मी ताईगिरी दाखवली असं मला झालं. थोड्या वेळानंतर आम्ही असंच क्लासच्या बाहेर बसलो होतो आणि दुसऱ्या मुलांचं चालू होतं डान्स म्हणून मी बाहेर बसलो होतो आणि ती मुलगी माझ्या बाजूला बसली आणि मग बोलू लागली आणि मग मला विचारलं, "मानसी तू काय करतेस?" वगैरे. नंतर तिचा विषय निघाला आणि बोलता ती म्हणाली, की "माझं कायमच डान्स पॅशन होतं आणि माझ्या आईची पण फार इच्छा असायची, की मी डान्स करावं." तर बोलताना पण म्हणते, की "मी आईसाठी करते आई जरी आज नसली, तरी मी तिच्यासाठी तिची आवड अजूनही सुद्धा जोपासते." आणि हे ऐकल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली, की मी म्हटलं, "काय?" मी म्हटलं ती म्हणाली, "हां." मी म्हटलं, "एक मिनिट माझ्या बाजूला बस. आई आई नाही आहे का तुझी?" तर त्यावरती ती बोलली, "हां, माझी आई कोविडमध्ये ऑफ झाली." आणि त्या पॉइंटला मला इतकं गिल्ट आलं, इतकं स्वतःचा राग आला, की आपण किती चुकीचे आहोत. आपण लोकांना सरळ जज करतो. म्हणजे मी तिला ओरडले कारण मला असं वाटत होतं, की शी इज नॉट सीरियस अबाउट अबाउट डान्स किंवा शी इज नॉट सीरियस अबाउट पीपल हू आर हेल्पिंग हर किंवा काही. म्हणजे जी लोकं आहेत इथे आणि जी लोकं डेडिकेटली करतायत आणि ही डेडिकेटेडली करतायत आणि ही फोन काय उचलते, बोलते काय, जीन्स काय घालून येते. मग मी तिच्याशी बोलले. तेव्हा ती म्हणाली, की विचारलं, "घरी कोण असतं?" म्हणाले, की "मी एकटीच आहे. आई आई नाही आहे. बाबा आहेत, आजी आहे." त्यानंतर मी मग घरचं पण थोडं सांभाळून येते आणि बराच ती बोलू लागली आणि मला स्वतःचा खूप राग आला, की आपण किती मूर्ख आहोत. आपण लोकांना किती सहज जज करतो. लोकांचा लोकांचा आगापिछा काही माहीत नसताना आपण त्यांना काही बोलून जातो आणि त्या पॉइंटला मी घरी आल्यावर मला खूप वाईट वाटलं, की ती एवढीशी मुलगी जेव्हा मी तिला ओरडले, ती शांतपणे रिॲक्ट झाली. मला हेच सांगायचं, की त्या पॉइंटला मला काहीही माहिती नसताना मी तिच्यावरती रिॲक्ट झाले. मी तिला विचारलं नाही, की "बाळा तू जीन्स का घालून येतेस?" किंवा "तू सारखी फोन का उचलतेस?" नंतर मला कळलं, की तिची आजी घरी एकटी असते, म्हणून तिला फोन उचलावे लागतात. आणि मला त्याबाबतीत खूप वाईट वाटलं, की मी मी नको त्या क्षणी तसं नको करायला पाहिजे होतं. पण देवसुद्धा असं असतो, की आपल्या त्या गोष्टींची जाणीव त्या वेळीच करून देतो. आणि म्हणून मला हा इन्सिडेंट तुमच्यासोबत शेअर करायचा होता आणि लिटरली असं होऊ शकतं, की आपण खूप वेळा कारण नसताना चुकीचं रिॲक्ट होतो
आणि नंतर त्या गोष्टीचा आपल्याला पश्चाताप होतो. आणि मला असं बऱ्याचदा असं जाणवलं की मी खूप वेळा अशी खूप चुकीची रिॲक्ट झाली आहे आणि नंतर त्याचं मला गिल्ट आलं आहे. पण काय माणूस आहे, अनुभव येत राहतात आणि त्यातलाच एक अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केला. फार वाईट वाटलं, बट तो एक आयुष्याचा एक भाग आहे. प्रसंग घडणार आहेत, अनुभव मिळणार आहेत. अ, आणि बरेच अनुभव अजून आयुष्यात मिळणार आहेत खरं तर. त्यातला हा एक अनुभव होता. सो आय एम व्हेरी सॉरी. आणि मला असं नेहमी वाटतं, की एक गोष्ट आपण ह्यातून शिकली पाहिजे, की आधी ऐका. आधी समोरच्याचं ऐका आणि मग रिॲक्ट करा. सो दॅट्स इट. हाच अनुभव शेअर करायचा होता. आणि तुम्हाला अनुभवाबद्दल काय वाटतं मला नक्की सांगा. आणि तुमचे सुद्धा असे काही अनुभव असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. गुड नाईट. टेक केअर.